नागपूर जिल्ह्यातल्या वडोदा पोलिसांनी अवैध दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे। नागपूर भंडारा मार्गावरून बलेनो कारमधून सुरू असलेली देशी दारूची तस्करी उघड करत पोलिसांनी तब्बल 6,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी नागपूर येथील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे। वडोदा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरून एका लाल रंगाच्या बलेनो कारमधून अवैध देशी दारूची वाहतूक केली जात आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी उमरी फाटा परिसरात तातडीनं नाकाबंदी केली। दरम्यान संशयास्पद बलेनो कार क्रमांक MH43BN4452 थांबवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कारमध्ये देशी दारूच्या 14 पेट्या आढळून आल्या। या पेट्यांमध्ये एकूण 1,388 देशी दारूंच्या बाटल्या असल्याचं समोर आलं। पोलिसांनी कारसह एकूण 6,55,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी निलेश जयस्वाल याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरुद्ध वडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे।